तर आज मी माझी फेवरेट शेपूची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर सुरुवातीला इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे ॲड केले। हे सगळं व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतला आहे आणि खूप सारा लसूण इथे मी बारीक कट केलेला आहे। लक्षात राहू द्या, शेपूच्या भाजीला इथे भरपूर प्रमाणात लसूण वापरायचा आहे, फार छान टेस्ट येते। त्यानंतर इथे अर्ध्या वाटीलाही कमी मी मूग डाळ ॲड केलेली आहे। ही मूग डाळ मी सुरुवातीला स्वच्छ धुवून 10 मिनिटं मी पाण्यात भिजू दिलेली होती। त्यानंतर मी ही कढईत ॲड केली आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। त्यावरतून आता अर्धा चम्मच हळद आणि पाव चम्मच धनिया पावडर इथे मी ॲड करून एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी शेपू बारीक कट करून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला होता, तो आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे आणि याला सगळ्यांना एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक टीप लक्षात राहू द्या की आपल्याला सुरुवातीलाच इथे मीठ ॲड करायचं नाही आहे। त्यानंतर इथे वरतून झाकण ठेवून एक कमी गॅसवर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे। इथे एक लक्षात राहू द्या की आपल्याला कंटिन्यू इथे भाजी मिक्स करत राहायची आहे, त्याने आपल्या म्हणजे भाजी खाली कढईला चिटकणार नाही। त्यानंतर वरतून चवीनुसार मीठ ॲड करा। मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा आणि वरतून परत झाकण ठेवून एक 5 मिनिटं कमी गॅसवर ही भाजी शिजू द्या। तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा। बघू शकता तुम्ही मीठ टाकल्यानंतर कसं पाणी सुटलं होतं भाजीला, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला इथे मीठ ॲड करायचं नाही आहे। जस्ट गॅस बंद करायच्या 2 मिनिटं आधीच आपल्याला इथे मीठ ॲड करायचं आहे भाजीला। तर ज्यांना ही भाजी आवडत नाही ते देखील अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला फार आवडेल ही अशी शेपूची भाजी। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा। थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.